सिद्धार्थ साहेबांचं त्याला थांबलं पाहिजे. The main star of the event, थोड़ा पीछे पीछे ले लो. माइक है ना, माइक मोबाइल ए माइक लाइट इधर ही कर लेते हैं. हाँ बाइट कर. सागर भाई क्या हो गया? किसके फोन में मार रहा है? यो साहेब थांबणार आहे. साहेब कार्यक्रम बघूया. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि या पक्षाप्रमुख 16 आहे. त्यामुळे सगळे महिला विनंती आहे की 5 मिनिट पाठीमागे. 16:35 है. भेटी करतो आपण. कृपया आसनस्थ व्हायचे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने हे स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न आपल्या अंगाखांद्यावरती घेतलं, झेप पेरलं ते राजे शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या आराध्य देवतांना प्रथम मनाचं वंदन करून खऱ्या अर्थानं आपण करणार आहोत. मी तसेच सागरजी यांना पण विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यायचंय. मी अण्णासाहेब तुम्हाला विनंती करतो की प्रथम आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. तसेच सागर साहेब सगळ्यांनी इकडे यायचं मान्यवरांनी. आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करू. मी सर्वात प्रथम विनंती करतो की छत्रपती शाहू महाराजांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करायचे. जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. सर इसको मिडिल में लेते तो अच्छा रहता. सागर सर कम दिस साइड. त्यानंतर मी यांना सगळ्यांना विनंती करतो की दीप प्रज्वलन आपण करू. सगळ्यांना तसेच नवाब मलिक साहेब, सागरजी, सुनील गिरीजी, सिद्धार्थजी, मी या सगळ्यांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करायचं. जोरदार टाळ्या होऊ द्या. तुम्ही नुसते बसू नका. खूप मोठा सोहळा आहे हा. सुरेखाजी आपण पण तसे सिद्धार्थजी यांना पण दिस साइड लिटिल बिट क्लोज. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचंय. ये देख काम खराब कर रहे हैं यार. एक का फोटो पीछे आ जाओ, बराबर आएगा सब लोग. पीछे आ जाओ थोड़ा. महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष माननीय नामदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देत असताना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, बरोबर जावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अण्णांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. त्यांची ही राजकीय घोडदौड अशीच या ठिकाणी सुरू राहू द्या अशी सर्वांच्या वतीने अण्णांना या ठिकाणी वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अण्णांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. छोटासा केक गोडवा निर्माण करतो.
थोडासा का होईना नात्यातला अंधार दूर करतो आणि म्हणून आपल्याला अंधार दूर करून एक गोड व नातं निर्माण करण्याचं काम अण्णांनी आज या ठिकाणी आपला केक कापून केलेला आहे. मुंबई सचिव या पदावरती जोडणाऱ्या काळ्यांच्या गटामध्ये सागरजी यांना पुढील कार्यासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया. आपला काळ्यांचा आवाज निर्माण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा अजित दादा आगे बोलो, सागरभाई आगे बोलो. सागरजी पंजाबी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश. मुंबई सचिव या पदावरती ते विराजमान होत आहेत. मनापासून त्यांना शुभेच्छा देऊया आणि नंतर अधिकचा वेळ न घालवता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आदरणीय गिरी साहेब आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यावं. सुनीलजी गिरी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी सभा उपाध्यक्ष माननीय आमदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना सन्मानित करतायत. सागरजी पंजाबी जोरदार काळ्यांच्या गजरामध्ये या सन्मानाला आहे. यानंतर सन्मान होतोय माजी मंत्री महोदय आदरणीय नवाबजी मलिक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मी सिद्धार्थ बनसोडे आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय मलिक साहेबांना सन्मानित करावे. सिद्धार्थजी बनसोडे सागरजी पंजाबी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी मलिक साहेबांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याही सन्मानाला सर्वांनी साथ द्यायची आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गिरी आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सागरजी पंजाबी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी गिरी साहेबांना सन्मानित करावं. सुनीलजी गिरी आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. काळ्यांचा आवाज कमी होता का नाही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सिद्धार्थजी बनसोडे आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मी सागरजींना विनंती करेन आपण या ठिकाणी सिद्धार्थजी बनसोडे यांना सन्मानित करावं. जोरदार काळ्यांच्या गजरामध्ये याही सन्मानाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे. हा सन्मान कर्तृत्वाचा तर हा सन्मान नेतृत्वाचा. यानंतर सन्मान होते आदरणीय स्वर्णिकाजी कोणते आपणास या ठिकाणी सन्मानित केले जाते. राजश्रीजी महाडिक आपणास या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गिरी, सिद्धार्थ बनसोडेजी आणि ज्यांच्या आज पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झालं ते युवा नेते सागर पंजाबीजी, मंचावर उपस्थित सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर. सर्वप्रथम मी उपाध्यक्ष महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला या आसनावर तुम्ही बसणार आहे निश्चित लोकांनी आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल ही सगळ्यांची अपेक्षा. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये सागर पंजाबी यांच्या पदव्या झाल्या. त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनेच्या जबाबदारी देण्यात आली. आम्हाला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने ते अहोरात्र मेहनत करतील. विशेषकर या भागामध्ये तर आता या खार बांद्रा ते बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे. या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये जर थोडी मेहनत घेतली तर मला वाटतं तरुण पिढी जी नवी पिढी आहे पक्षामध्ये सामील होण्यासाठी सोपं. राजकीय पक्षामध्ये काय असतो की बाबा जे परंपरागत नेते आहेत त्यांना कुठेतरी नवीन लोक आले की थोडासा चिलबिचिल निर्माण होते.
पण मला एकच बोलायचं आहे की जोपर्यंत या पक्षामध्ये तरुण पिढी येत नाही तो पक्षाच्या भविष्य कधीही उज्ज्वल होत नाही. आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी तरुण पिढी आमच्यासोबत येत आहे आणि काम करत असताना माझं एकच म्हणणं आहे की आपण लोकांचे प्रश्न लोकांची अडीअडचणी दूर करण्याची भूमिका स्वीकारली तर निश्चित रूपाने लोकांच्या पाठबळ आपल्यासोबत राहतील. आम्ही या मुंबईमध्ये आमदार मंत्री या नात्याने बरेचसे कामगिरी केल्या. 50 वर्ष राजकीय जीवन या मुंबईमध्ये माझ्या भरपूर राहिलेल्या. निश्चित रूपाने पक्ष कधी लहान असतो पक्ष मोठा होत असतो पण आपण मानून लावून जिद्दीने कामं केली तर यश आपल्याला निश्चित रूपाने मिळते. आणि राजकीय क्षेत्रामध्ये तरुण पिढी येत असताना त्यांच्या मनात पण काहीतरी असते की बाबा आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, जनतेतून आम्हाला पण निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे. निवडून आल्यानंतर नगरसेवक आमदार खासदार होण्याच्या इच्छा असते आणि निश्चित रूपाने इच्छा असलीच पाहिजे. इच्छा असल्याशिवाय कुठलेही आपण पदापर्यंत जाऊ शकत नाही. आम्ही पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये नाही पण आधी काँग्रेसमध्ये एकत्रित असताना काँग्रेसच्या युवक संघटनेमध्ये काम करत 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 आमदार झालो, खासदार मंत्री झालो 6 वेळी आणि या मुंबईमध्ये काम करत असताना हित आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहिलं मला वाटतंय भविष्यात उज्ज्वल राहील. आज आपण या पक्षामध्ये सामील झाले आणि दिल्लीला सांगतो तरुण पिढी आपल्याला सोबत जे जुळत आहे निश्चित रूपाने सर्वांचे वेगळे विचार असते. आमच्यासारखे वडीलधारी मंडळी त्यांचे विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतात पण तरुणाई जे असते त्यांचे विचार आपण ऐकून त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला सोबत घेतलं तर मला वाटते पक्ष वाढेल या मुंबईमध्ये. निश्चित रूपाने आज सिद्धार्थ बनसोडे पण इथे आहे ते पण महाराष्ट्रामध्ये लक्ष घालण्याला जे कोणी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालताच आहे पण आपण या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू. आणि पुन्हा आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बनसोडे साहेबांना पुन्हा मी वाढदिवसाची शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आदरणीय रवी पंजाबी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अण्णांना सन्मानित करावं. आदरणीय रवी पंजाबी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी मंचावरती येण्याची कृपा करावी. विधानसभेचं उपाध्यक्ष आणि माननीय नामदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी रवी पंजाबी अण्णांना सन्मानित करता येतं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याची सर्वांनी साथ देऊया. सन्मान एका नेतृत्वाचा तर सन्मान एका कर्तृत्वाचा. यानंतर ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत असे आदरणीय लाडकं नेतृत्व माजी मंत्री महोदय आदरणीय नवाबजी पटेल साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. मी आदरणीय रवी पंजाबी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय पटेल साहेबांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये याही सन्मानाला आपण सर्वांनी साथ देऊया. यानंतर आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाविषयी या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नामदार अण्णासाहेबजी बनसोडे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. आदरणीय अण्णासाहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. आज या ठिकाणी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमचे सहकारी सुनील गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आणि आमचे सहकारी आणि माझे मित्र रवी पंजाबी, त्यांचे चिरंजीव सागर रवी पंजाबी यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव यापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मी सागर
पंजाबी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून कार्यरत आहे. आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी, सुनील गिरी, आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचा प्रवेश या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये गौरव करीत आहे. आज सुनील गिरी यांच्या मार्फत सागरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे. पण नवाब मलिक साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे युवकांचा आणि युवतींचा खऱ्या अर्थाने प्रवेश जर झाला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांचा भरणा जास्तीत जास्त होईल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. सुनील खऱ्या अर्थाने मुंबई परिसरामध्ये तुम्ही असताल, मलिक साहेब आज आपल्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना पक्षामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि पक्षाच्या वतीने युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच भक्कमपणे त्यांच्या कुठल्याही कामासाठी, कुठल्याही कार्यासाठी पक्षाच्या वतीने आमचा नक्कीच तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल. आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना रवी पंजाबी, सागर पंजाबी, मलिक साहेबजी आणि सुनील गिरी यांनी ज्या शुभेच्छा मला दिल्या या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज आपण या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने 3-4 तासापासून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जोरदार कार्यक्रमामध्ये त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देत असताना खऱ्या अर्थानं वाऱ्याचा वेग, सूर्याचा तेज, नदीची प्रवाहिता आणि सागराची अथांगता ज्यांच्याकडे सामावलेली आहे असं हिमालयाची उंची गाठलेलं अथांग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अण्णासाहेबजी बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय सागरजी पंजाबी यांचा पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं अण्णांनी या ठिकाणी जाहीर करून आदरणीय सागरजी पंजाबी यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाची सांगता करावी. Thank you for everyone to come to our special occasion. Annaji's birthday once again. Anna, happy birthday. Senior leader, Shri Annaji, thank you for coming on such short notice. And even our senior president. And thank you once again. I can't wait to start working for the youth and just provide for the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been working on the grassroots levels and it's finally here. Thank you so much. क्या बात है, बहुत बढ़िया, बहुत सुंदर. चलो धन्यवाद. आजचा कार्यक्रम ज्या ठिकाणी संपन्न झाला जोरदार टाळ्यावाजवून या कार्यक्रमाची सांगता पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपण सर्वांना विनंती सर्वची भोजनाची सोय केलेली आहे. आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यायचा सर्वांना विनंती. धन्यवाद.
डन डन मैडम फोटो हो गया डन डन रे ईश्वर क्या कर रहे थे एक फोटो चलो